आज दिनांक 24 जानेवारी 2026 आपला शेतकरी मित्र गोकुळ गुशिंगे मी आलेलो आहे. आज आपण बघू शकता जे बदनापूरचे सायकलचे व्यापारी आहे, सायकलची दुकान आहे, त्यांची नाव काय? संजय समदानी. हे सगळ्यांचे आपल्या बदनापूर तालुक्यातील सर्वांच्या ओळखीचे आहे आणि सर्व त्यांना ओळखतात. आज मी त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तो सेठ, मैं अपनी कल बात हुई थी और आज मैं आपके खेत में पहुंच गया. तो आपको क्या लगता कि खेती के बारे में, मतलब क्या बोलना है आपका? मौसमी की झाड़ देख ली मैंने, आपके सीताफल देख लिए, तो आपका इरादा था कि ये साल सीताफल निकालने के, तो मैंने आपको बोला था कि इतनी साल मेरे भरोसे पे छोड़ो, इतनी साल रहने दो करके। हाँ। अगले साल उसको या मेरे को दे दो, मैं कर लेता हूँ उसको। हाँ। तो मतलब आप खेती करने वालों को क्या कहना चाहेंगे? नहीं, खेती टेक्निकल सिस्टम से करने को ना, पूरी जानकारी लेके करने को ना, और जो अनुभवी लोग हैं हाँ, उनका मार्गदर्शन लेते हुए आगे चलना. ठीक. हे बघू शकता, शेट्यांची हे शेतातील विहीर आहे. त्यांचं पूर्ण क्षेत्र आहे 10 एकर आणि पाण्याची माझ्या हिशोबानं त्यांना काही कमतरता नाही. इथं सौर ऊर्जा पॅनल पण आहे आणि मोटर पण आहे. हे त्यांनी जे 10 एकरचे 4 तुकडे केलेले आहे, त्याच्यातील हे चौथा तुकडा आहे, त्याच्यामध्ये हा हरभरा आहे, बघू शकता आपण. आणि चांगल्या प्रकारे कपाशीच्या वरामध्ये कपाशी काढून हरभरा काढलेला आहे. फक्त थोडं माझ्या हिशोबानं थोडा उशीर झालेला आहे, बाकी काही नाही. आता ह्या 10 एकरमधून इथे जे 4 भाग केलेले आहे, त्या 4 भागमधून 2.5 एकरामध्ये सीताफळ आणि शेततळ वगैरे आहे. म्हणजे सीताफळ आहे त्यांचे 1 एकरमध्ये पूर्ण. हे सीताफळाची कंडिशन बघू शकता. आणि सहज आमचं एक 3 महिन्याच्या पूर्वी सेठचं आमचं बोलणं झालं होतं की ते म्हणे सीताफळ पुरत नाही आहे. म्हटलं सेठ, एकदा मला तुमच्या शेतात येऊ द्या आणि सीताफळ पुरतं की नाही. तर त्यांचा विचार होता की काढायचं, नाही तर 1 वर्ष बघायचं म्हणे. म्हटलं काढू नका फक्त. हे त्यांची आजची कंडिशन आहे. आणि ज्या टायमाला आता ह्या झाडावरती माल राहील त्या टायमाला मी व्हिडिओ बनवल आणि त्या टायमाला पण बघून घ्या एकदा. आता हे सध्याची कंडिशन आहे. हे त्यांचा बोर, हे बघू शकता. ढोरांसाठी त्यांची मक्का आहे. आणि हे भाऊ त्यांचं पूर्ण सांभाळतात. भाऊ, आपलं नाव? नवनाथ रावसाहेब शेळके. नवनाथ रावसाहेब शेळके. हे पूर्ण हे शेठचं पूर्ण कारभार, म्हणजे हेच बघतात शेतीतला कारभार. आणि खरंच नियोजन त्यांचं पण एकदम भारी आहे. हे बघू शकता आपण, जी 10 एकर जमीन आहे त्याच्यातील 2.5 एकरामध्ये जो समोर दिसतो तो गहू आहे. आणि शेवटच्या 2.5 एकरामध्ये हे मोसंबीचे झाडं आहेत. हे झाडांचं अंतर आहे 16 बाय 16. कारण आता नवीन कृषीवाल्यांचं आणि शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे की एवढे लांब म्हणजे ह्या अंतरावर लागवड नाही पाहिजे. पण जे झाडाचं खरं अंतर आहे ते हेच योग्य आहे. धन्यवाद मित्र हो. ह्या चॅनलवरील जास्तीत जास्त शेतीबद्दलच मी माहिती टाकत असतो. आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.